चलो चाय गरम चाय गरम चाय गरम चाय। चाय गरम चाय। ऐकलं का? चाय रेडी आहे या। आहा बस या। गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुला ठेव. अगं काय प्लीज नाही झोप आली. कसं झालं शूटिंग? मस्त. अरे तुझ्यासाठी मस्त चहा घेऊन येतो. हे नाही चहा घेतला तर झोप नाही येणार मला. अहो चहा घेतल्यावर झोप कशी लागेल? माझ्या आजचा चहा प्यायलीच नाही की असं काही होणार नाही. लागेल झोप. म्हणू का पटकन सांग. दुपारी गरम करून पिला तर नको. बघ काय बोलायचं याला. तुम्ही चहा घ्या. हा तुझी फेवरेट बिस्किट्स. आई तुला माहितीये तू किती लकी आहेस ते. बाबा तुला इतकं पॅम्पर करतो. सकाळचा चहा हातात आणून देतो आणि इतकी मदत करतो. बस इतकं काही नाहीये. आता सगळेच करतात. सगळे नाही करत हा बाबा. कित्येक पुरुष बायकांना गृहीतच धरतात. चहा. अजून काही? थांबा. इकडे या जरा. जरा जवळ या. नवऱ्या जवळ यायला लाज वाटते का? आता इथून 1 इंच सुद्धा हल्लात तर याद राखा. काय चहा आवडत नाही का तुम्हाला? एक काम धड करता येत नाही. आई बापने हे शिकवलं का तुम्हाला? काय केलं मी? काय केलं कळलं नाही का? काय केलं? पोळलं ना पायाला. बोलतोय तर आमच्या नांद्याला किती बोलला असाल? मुद्दाम करता का? मुद्दामून करता? सूड घेता नवऱ्याचा. जाग्यावर हलायचं नाही. अशी अद्दल शिकवतो आयुष्यभर ध्यानात राहायला पाहिजे. आधार
काय झालं आई? बरी आहेस ना तू? अरे काही नाही, नाईट मध्ये ना झोप झाली नसेल तिची आणि बीपी पण ड्रॉप झाला असेल. तू जा ना, तू रेडी हो. हा, मी आहे ना घरी. हा चालू. आणि तुला सांगू का, आईने अजून माझ्या हातचा फक्कड चहा प्यायला नाहीये ना, म्हणून अजून तरतरी आलेली नाही. आधी चहा घ्या, घ्या चहा, त्याशिवाय तरतरी येणार नाही. घ्या. आणि तू काय ऐकत उभी आहेस इकडे? जा जा, आवर पटकन. हो जाते. मॉर्निंग एव्हरीवन, मी माझ्या ऑडिशन साठी रेडी झाले आहे. सो स्टुडंट्स, ऑल द बेस्ट. अगं थांब. ऑडिशनला चाललीयस ना? अंगारा लावून जा ना. थांब. आई अगं प्लीज या ड्रेसवर अंगारा नाव नको ना प्लीज. अगं देवाचा आशीर्वाद आहे हा. अशी काय प्लीज माझा मेकअप खराब होईल. आई अशी काय? एक मिनिट, आली मांजर आडवी. पण मला एवढं इम्पॉर्टंट काम आहे, सांगते ना मी आईला ना. तुझं काय मध्येच? कार्तिकी, ही पद्धत झाली छोट्या बहिणीशी बोलायची? आई थांब, चिडू नकोस. घे तू, हे घे दही साखर. याने तुझा लुक आणि मेकअप दोन्ही खराब होणार नाही. घे घे घे. नको आहे ना, अगं लकी असतं ते. नाही घे. आई एवढं तुमचा मीडिओकर फॅमिली ड्रामा झाला असेल तर आय एम गेटिंग लेट. बाय बाय. मोहिनी बाळा, ती जी काही बोलली मनाला लावून घेऊ नकोस. हा नाही गाई, तिची आज ऑडिशन आहे ना, तर थोडी टेन्शन मध्ये असेल. बरं तुझी औषधं आणते मी येताना. आणि आत्तू, बरं वाटतंय ना की ऍसिडिटी सारखं होतंय? ए यार, झोप आली मला, फक्त झोपू दे ना. काय ड्रामा करताय? बरं झोपू दे तिला. तू येताना 1.5 किलो झोप घेऊन ये तिच्यासाठी. चल मी आवरून घेते. जा पटकन. डिटेल 4 वाजेपर्यंत वाचूला पाठवायचं. कळलं सगळ्यांना? हा, त्यानंतर ऍक्सेप्ट नाही करणार. ओके ओके. एक मिनिट. हा, एक्सक्यूज मी. मुकुल, काय झालं? सगळे का जमलेत? काही नाही, उद्या निघायचं ना आपल्याला अमरापूरला. अमरापूरला? का? का म्हणजे परवापासून आपलं आउटडोर शूट सुरू होणार आहे. बरं, तुझे डिटेल्स पाठवशील. वासू, आधार कार्ड पाठव, तिकडे रूम बुकिंग साठी लागेल. मी ग्रुपवर पाठवते. सर एक विचारायचं होतं. आता काय धनश्री? एक मिनिट. सर, ते आउटडोरला 1.5 शिफ्ट मिळणार ना? हो, 1.5 शिफ्ट म्हणजे जास्त पर डे. हे एक चांगलं झालं. आईच्या ऑपरेशन साठी लवकर पैसे जमा होतील. मुकुंद, हा बंटीजी बोला ना. 10 मिनिटं झाली. ब्लॅक टीचं काय? बंटीजी पाठवतो, ब्लॅक टी लगेच पाठवतो तुम्हाला. बरं, परवापासून आपलं अमरापूरला शूट आहे. माहितीये. तिकिटांचं काय? नाही म्हणजे माझं आणि आर.के. सरांचं फ्लाईट तिकीट बुक केलंयस ना? आर.के. सर 10 तास प्रवास करणार नाहीत. नाही नाही. आणि 2ची शिफ्ट लाव. हो बंटीजी, 2चीच करूया. आणि हो, मी ट्रॅव्हल एजंटला सांगितलं, तो तिकीट बुक करेल. ठीक आहे. हे मुकुंद, ते कास्टिंगचं काय झालं? होतंय कास्टिंग बंटीजी. चांगली ऍक्ट्रेस घ्या. हो. नाही म्हणजे कसं आहे, सारखं सारखं रिटेक आर.के. सर चिडतात ना, माहितीये ना? हो ऑफकोर्स. आणि ते ब्लॅक टी पाठव जरा. हो पाठवतो. उशीर झालाय मला. लगेच पाठवतो. हे चंदू, गरम ब्लॅक टी दे बंटीजींना.
तिकडे हे करून घे आणि हे पण कम्प्लीट करून घे. ठीक आहे, चालेल. एक्सक्यूज मी. येस. हाय, मी कार्तिकी. हाय. ऍक्च्युली मी ऑडिशन साठी आले, तर काल कास्टिंग डिरेक्टर सरांशी बोलणं झालं होतं ना. येस. हे घ्या तुमची स्क्रिप्ट, वाचून घ्या तुम्ही, आपण लगेच रेकॉर्ड करून घ्या. ठीक आहे. येस. हे बघ, ऐक, इकडून हे कॅमेऱ्याचं घे. दादा, बहिणीच. व्हॉट द हेल. येस मॅम. हे आरकेच्या बहिणीचं स्क्रिप्ट आहे. हो, त्याचीच ऑडिशन चालू आहे. व्हॉट. मी आरकेच्या बहिणीचं कॅरेक्टर करू? आर यू आउट ऑफ युअर माइंड? अहो मॅडम, खूप चांगला रोल आहे, फुल फ्लेजेड ट्रॅक आहे आणि मूवी पण एवढी सुंदर चालू. आय डोंट केअर. तुम्ही माझी इन्सल्ट केलीये. मी आरकेच्या बहिणीचं कॅरेक्टर कधीच करणार नाही. जा जाऊन सांगा तुमच्या कास्टिंग डिरेक्टरला. कोणाला कुठले रोल द्यायला पाहिजे याची जर अक्कल नसेल ना, तर घरी बसा म्हणून. युजलेस. बसा. मुग्धा, बोलायचंय मला काहीतरी. काय वेडेपणा आहे हा. मला काहीतरी बोलायचंय तुझ्याशी. ऐकशील प्लीज. मुग्धा, अख्ख्या जगाशी वैर घेशील माझ्यासाठी. नको घेऊस. तू इथे. चल चल. झालंय. मुद्दाम करतेस नाही सगळं. काय झालंय? जरा हळू बोल, शूट सुरू आहे. की सेल्फिश आहेस ग मोहिनी तू. मला कधीच सक्सेस मिळू नये तुझी इच्छा आहे ना. मी तोंडावर पडले की तुला आनंद होतो. पुन्हा मला म्हणू नकोस की माझं स्वप्न आहे तुझं स्वप्न आहे. ती शांत हो. आपण घरी जाऊन बोलूयात. नाही, मी तेच बोलणार आहे आता मोहिनी. आवाज बंद करो, उधर आरके सर डिस्टर्ब हो रहे. सॉरी मुकुल. दी, मी घरी आल्यावर आपण बोलू. तू आधी घरी जा. हो, जाते घरी आणि आईची बोलणी खाते. त्या पुस्तकांमध्ये डोकं खुपसून बसते मी. यू आर द बिगेस्ट कर्स ऑफ माय लाईफ मोहिनी. आज जे काय वागलीस ना तू, ते मी कधीच विसरणार नाहीये. And you are gonna pay for this. सर क्या चल क्या रहे हैं. सॉरी सर. सर तू मैनेज कर ना. कैसे हो?
माती केली. सर सर आरके सर ते सॉरी खूप मोठी मिस्टेक झाली. प्लीज सर तुम्ही प्रोड्युसरला सांगू नका ना, नाही तर खूप मोठा बवाल होईल. सर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. नाही होणार आहे पुन्हा. इट्स ओके. इट्स ओके. तुषार सर ते खूप छान झालं. आता मी मॉनिटर बघितला. कमाल आहे सर. एकदम माइंड ब्लोइंग सर. सेकंड टेक उद्या करू आता. आरके सर थांबा ना सर, एकदा ऐकून घ्या ना सर. आरके सर प्लीज. ए मुकुंद, हा बंटीजी. काय नवीन मॅटर केलंय का तुम्ही? हा काय रे, नवीन मॅटर केलाय का? काय नाही 5 मिनिटं सुरू होईल. ते आरके सरांचा सीन सुरू होता. सेटवर खूप आवाज झाला म्हणून ते डिस्टर्ब झाले. तुमची ना अवकातच नाहीये आरके सरांसोबत फिल्म करायची. नाही बंटी सर म्हणजे काय आहे माहितीये का तुम्हाला तू सर? पण तसलाच. बसा बसा बोंबलत बसा. बंटीजी ऐका ना माझं. तुम्ही एकदा प्लीज आरके सरांशी बोलून घेता का? तुमचं ऐकतील ते. बंटी सर इट्स अ रिक्वेस्ट प्लीज सर. आरके स्वतःच्या मर्जीने येतो आणि स्वतःच्या मर्जीने जातो. विसरायचं नाही हं? मग बंटीजी पण आता रडून काय उपयोग? हे कान तुम्ही करायचे, शिव्या आम्ही खायच्या. तुम्ही लोक घरचे मॅटर घरी का नाही मिटवत? इथं आरडाओरडा करताय. हे बघ, तू मला मदत केली नसतीस ना तर आतापर्यंत तुला घरी पाठवलं असतं. मोहिनी, मी तुला शेवटचं वॉर्न करतोय. यापुढे तुझ्या हातून एकही झोल झाला ना तर मी माझे हात वर करेन, कळतंय? सॉरी मुकुंद, खरंच सॉरी. सॉरी? हे सॉरी म्हटलं की झालं ना सगळं? म्हणजे पुन्हा दुसरी चूक करायला मोकळी. हे बघ मोहिनी, मी तुला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, हा सेट आहे. इथे एकेका मिनिटाची किंमत आहे. हे जे लाखो रुपयांचं नुकसान झालंय ते कोण भरून देणार तुझा? हे बघ, आज जर हा सीन शूट झाला नाही ना तर किती मोठं नुकसान होईल माहितीये? तुझ्या एका चुकीमुळे रिलीज 6 महिने पुढे जाईल, कळतंय? मी आरके सरांना रिक्वेस्ट करते. मोहिनी, तुझ्या मेंदूत काही शिरत नाही का? आता तू आरके सरांच्या समोर गेलीस तर ते पुन्हा भडकतील. तू काहीच करू नकोस. तू निघ इथून. तुकेला ताप झालाय नुसता. मोहिनी, इकडे ये. आले. कान्हा, मी चुकले रे, पण माझ्या चुकीची एवढी मोठी शिक्षा नको देऊस. माझी आणि मुकुंदची नोकरी वाचव प्लीज. आता तू आरके सरांच्या समोर गेलीस तर ते पुन्हा भडकतील. तू काहीच करू नकोस. तू निघ इथून.